अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय, आपल्या लखलखत्या समशेरीच्या द्वारे स्वराज्याचे तोरण बांधणारे छत्रपती श्री शिवराय आणि सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन करून आई तुळजाभवानी आणि श्री मातोबा देवाच्या आशीर्वादाने पावन झालेल्या या पुण्यभूमी एरंडवणे नागरिक सहकारी मंडळ ट्रस्ट आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळी, यंदा आपणा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आपले मंडळ यावर्षी 74व्या वर्षात पदार्पण करीत असून पुढच्या वर्षी आपले मंडळ अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार असल्याचा आम्हाला आनंद होतो आहे. मंडळी, आपले मंडळ यावर्षी समाजातील ज्वलंत आणि जिवंत प्रश्नावर आवाज उठवणारा आणि या गुन्हेगारी नावाच्या नाहक आणि राक्षसी वृत्तीला जागीच ठेचणारा एक जिवंत देखावा सादर करीत आहे. गुन्हेगारीला घालू आळा, लोकशाहीला लावू लढा. गुन्हेगारीला घालू आळा, लोकशाहीला लावू लढा. खासगाव साखरखेड तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेलं हे एक गाव. गाव तसं छोटच, परंतु गावाचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा फार मोठा. आणि हे आहेत या गावातील करण आणि अर्जुन. नाही, सख्य भाव नाही, सख्य मित्र. लंगोटी यार म्हणतात ना, अगदी तसंच. दोघांनाही आपला मित्र म्हणजे आपला जीव, काळीज, फुफ्फुस, हृदय. तर यांची खरी नावं आहेत सॅम आणि सौरभ. आणि अशी आहे यांची ही मैत्री. सॅमच्या या मैत्रीला 15 वर्ष पूर्ण झाली आहे आणि आता त्यांना स्वतःला काही गोष्टी समजायला लागलेल्या आहेत. आणि आज आहे सौरभ आणि सॅमचा 12वीचा निकाल. चला तर मग पाहूया. बाळा, आम्हाला वाटलं होतं तुला चांगले मार्क पडतील, पण यावर्षी तू तर अजूनच खाली आलाय. तुला माहिती ना आपली परिस्थिती कशी. तुझा बाप आणि मी इतकं कष्ट करून तुला शिकवतोय आणि तू असं केलं तर कसं काय चालेल. असू दे आता, त्याला नको काय बोलू जेवताना. इथून पुढे करल तो त्याच्या मनाने सगळं. कळतंय आता त्याला सगळं. काका, काकू, हे घ्या पेढे. मला 92% पडले. सॅम्या, अरे घे ना पेढा. सौरभ लयच कुणी पोरगा आहे. त्याला जाण आहे आपल्या परिस्थितीची.
एवढ्या कमी वयात सगळं कळतंय त्याला, म्हणजे कमालच झाली. आई बापाचं नाव काढलंस बाळा, लई मोठा हो बाबा. वर्दी पाहिजे बघ आता अंगावर. हा तो श्याम पण त्याच्यात वर्गात होता ना राहुल्याचे, ते काय झालं ना मग? अरे त्या चौकातल्या टोकारा पोरांमध्ये बसेल थोड्या दिवसात. त्याला जाण लागते आपल्या आई बापाची, आपल्या परिस्थितीची. कोणाला पण नाही येत असली समज. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही, कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉप आहे. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा वास. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा वास. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. होय, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. अयो, आप्पाचं घरात नाही ध्यान, पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे. बर किती निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरणी चाल. गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा. हे सॅमे, आज साकांच्या चौकात धिंगाणाच घालायचंय. आईला एखादा जखमीच करू मध्ये आला तर, म्हणजे बाकीच्यांची ना बरोबर फाटली तिच्या आईला. अरे हल्ला करायची गरज पडली तरच करू, कारण काय तशी कोयता गँग दिसली तरी आधीच हातभर फाटते लोकांची. हे बघा, आपल्याला फक्त आपल्या गँगची सगळीकडे दहशत पाहिजे, सगळीकडे फक्त आपली चर्चा पाहिजे. टीव्हीवर, फोनवर, सगळीकडे फक्त आपलंच नाव झालं पाहिजे. नाव. चला उद्याचं प्लॅनिंग करू. सॅम, अरे ऐक माझं, यात नको अडकू. आत्ताच बाहेर पड. पुन्हा वेळ निघून गेलेली असेल आणि मग तुला कितीही परत येऊ वाटलं तरी तू काहीच करू शकत नाही. आता हे तू सांगतो का आता मला? हे बघ, मी काय करायचं ते मी बघतो, तू तुझं बघा. चल. अरे सॅम यार, काका काकूचा तरी थोडासा विचार कर. अरे त्यांनी तुला एवढं मोठं केलं, एवढे कष्ट केले तुझ्यासाठी, त्यांचा थोडा तरी विचार कर. अरे समाजात त्यांचं नाव आहे आणि तुझ्यामुळे ते मातीच नको मिळू. यार ऐक ना माझं. एक काम करा ना सौरभ सर, तुम्ही निघा ना. तुम्हाला उशीर होईल अभ्यासाला, नका वेळ व्हायला घालू. चल निघा. नमस्कार, मी सानिका आणि आपण पाहत आहात न्यूज एकमत. आत्ताच एक सनसनाटी न्यूज आमच्या हाती आली आहे. कोयता गँग नावाच्या वादळी टोळीने संपूर्ण शहरात जो काही धुमाकूळ घातला होता, संपूर्ण शहर दहशत आणि दबावामध्ये जगत होतं. कितीही प्रयत्न केले तरी या टोळीला पकडण्यात पोलिसांना अपयश येत होतं. मात्र या शहरात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक माननीय श्री सौरभ पाटील यांनी आठवड्याभराच्या आतमध्ये या संपूर्ण टोळीला आपल्या ताब्यात घेतलेला आहे. संपूर्ण शहरात त्यांच्या या कामगिरीचं कौतुक होताना दिसत आहे. आता आपण थेट पाहणार आहोत कोयता गँगचा प्रमुख म्होरक्या सॅम याला कोठडीमध्ये घेऊन जातानाची दृश्य. आता खेळ हा कोणाशी, झाड सावलीच गेलं. आता खेळ हा कोणाशी, झागरे झाले कमावा ताटाच्या
सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी बापा राहिली रे तुला एक मारायाची मिठी सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी बापा राहिली रे तुला एक मारायाची काय झालं हे सगळं माझ्या हातून? ही दहशत, हा दरारा, ही भीती पसरवण्याच्या नादात मी काय करून बसलो हे सगळं? सक्का भाऊ असल्यासारखा माझा बालपणीचा मित्र सौरभ, त्याचं लोक कौतुक करतात म्हणून मी त्याचा तिरस्कार करून त्याला कायमच दूर करून बसलो. ज्या बापानं मला स्वतःच्या हाडाची काढ करून मोठं केलं, आता त्यांना चांगले दिवस दाखवण्याची वेळ आलेली असताना मी त्यांचा जीव घेतला. बाबा बाबा परत या ना बाबा, एक मिठी मारून मला सगळं परत मिळवण्याची संधी द्या ना बाबा. आणि आता इथून बाहेर पडून आईला तोंड कसं दाखवू? हिम्मत नाही माझ्यात. जमलं तर आई माफ कर, मला माफ कर. मी एवढे मोठे गुन्हे केले, या गुन्हेगाराला आता एकच शिक्षा. आता माझा जगून तरी काय उपयोग? जमलं तर माफ कर आई तुझ्या या बाळाला, माफ कर. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार असं समजतंय की सध्या कोठडीमध्ये शिक्षा भोगत असलेला आरोपी सॅम याच्या वडिलांनी जी आत्महत्या केली, याच घटनेच्या पश्चात्तापामुळे सॅम याने सुद्धा आत्महत्या केलेली आहे. त्याचं पार्थिव त्याच्या राहत्या घरी हलवण्यात आलं असून आता आपण पाहूयात त्याच्या अंत्यसंस्काराची ही क्षणचित्रे. तुझ्या माझ्या सोबतीला होते चंद्र तारे, तुफानाला पाहून या मोठ बांधणारे. तुझ्या माझ्या सोबतीला होते चंद्र तारे, तुफानाला पाहून या मोठ बांधणारे. असा कसा शिकाऱ्याला डाव साधला, माझा भाऊ गेला, माझा कणा मोडला, माझा भाऊ गेला, माझा कणा मोडला. उसासल्या काळ जात पसरला धुर, आठवणी वाहतात पापणीला पूर. अंधारात दिव्यालाही टाह फोडला, माझा भाऊ गेला, माझा कणा मोडला. तर मंडळी, असं आहे हे खासगाव आणि त्या गावात राहणाऱ्या सॅम आणि सौरभ नावाच्या दोन मित्रांची ही कथा. पण मंडळींनो, या गावात जे घडलं ते फक्त खासगाव पुरतच मर्यादित आहे का? सध्या आपण पाहिलं तर असे सौरभ आणि सॅम आपल्याला प्रत्येक गावागावातील चौकात पाहायला मिळतील. मंडळींनो,
परिस्थिती ही माणसाला कधीच बिघडवत नाही, उलट परिस्थिती ही माणसाला घडवत असते. त्यामुळे परिस्थितीचं कारण न देता सौरभ बनायचं, की सॅम होऊन स्वतःसोबत आपल्या कुटुंबाचीही माती करायची, हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, हातातील शस्त्र ठेवली जातील उद्ध्वस्त झालेलं कुटुंब पाहून. हातातील शस्त्र ठेवली जातील उद्ध्वस्त झालेलं कुटुंब पाहून. आई बापाला तुझ्या डोळ्यात दिसणारं आशादायी भविष्य नेऊ नकोस निराशेकडे. तिच्या डोळ्यातली चमक नेहमी असू दे उज्ज्वल, जे की तुझ्या या गुन्हेगारीत विरून जाणार आहे. वाढलेल्या या व्यथांचं व्यवस्थापन करण्याकडे भर दे आणि तुझ्या सौजन्यामुळे तिला शांतीचा वर दे. अरे गुन्हेगारीत वळण्याआधी बघ फक्त तुझ्यातला माणूस एकदा, बघ फक्त तुझ्यातला माणूस एकदा. माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. हात जोडून सांगतो जग प्रेमान हे जिंका. पाप करी पुण्याईला आज मुजरा मानाचा. माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. मंडळ, वर्गणीदार, देणगीदार व हितचिंतक